नाही जे आंदोलक जे आहे त्यांची जी मागणी आता सरकारकडे आहे, गेले आम्ही 2-3 दिवस जे वेगवेगळे विधितज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती शिंदेसाहेबांनी आमचे अधिकारी जाऊन आले. त्यांचं एक निवेदन प्राप्त झालं आहे. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आता चर्चा झालेली आहे. आवश्यक ती जी माहिती उपलब्ध आम्ही करतो आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री आमच्या सकाळी झाल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय होते, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित होते आणि ॲडव्होकेट जनरल आणि आमचे न्यायमूर्ती शिंदेसाहेब उपस्थित होते. आणि विशेष करून हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर मात्र आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरलबरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप देता येईल. असं दुसरीकडे ज्या पद्धतीने सर कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे, ज्या पद्धतीने मुंबईकरांना बेटीस धरलं जात आहे, अशा पद्धतीने कोर्टाने देखील काही व्हिडिओ दाखवलेले आहेत आंदोलनकर्त्यांना की कशा पद्धतीने हुल्लडबाजी सगळीकडे चालू झालेली आहे, ताशेरे ओढलेले आहेत आंदोलनावर. नाही, माझा पहिल्या दिवसापासून जरंगे पाटलांना तोच आग्रह होता आणि विनंती होती की आपण राज्यभरामध्ये 58 मोर्चे काढले आहेत. मुंबईमध्ये 6-7 लाख लोकांचा समाज बांधवांचा मोर्चा आला, कुठेही गालबोट लागलं नाही. उलट सगळ्या राज्यभरातून जगभरातून त्याचं स्वागत झालं की त्याचं अभिनंदन करण्यात आलं. परंतु ह्या उपोषणाच्या निमित्तानं आज जी पाठिंबा द्यायला आलेली मंडळी आहे ते आझाद मैदानावर न बसता ते अन्य ठिकाणीच फिरत आहेत. मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर काही लोकांना त्रास झाला, काही आमच्या महिला पत्रकारांवर काही प्रसंग आलेत. इथं मुंबईचा जो सामान्य नागरिक आहे, म्हणजे हे आझाद मैदानाच्या बाहेरचं बोलतो मी, तिथं त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याचं मला वाटतं निरीक्षण आता मान्य उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही. कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही. मग मी कालही आणि आजही जरंगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. मला वाटतं बघूया आता ती त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. सर, दोन गोष्टी, एक तर कायदेशीर पेच खरं तर कुणबी आरक्षणाच्या संदर्भातला आणि दुसरं म्हणजे जरंगे पाटलांसोबत चर्चा, या दोन गोष्टींवरती कशा पद्धतीने सरकारची आता सध्या हालचाल सुरू नाही. आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतो आहे की सरसकट आरक्षण देता येत नाही वगैरे. परंतु जी मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्या करता जे हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केलेला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार केलेला आहे. तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम तो पाहावा अशी अपेक्षा आहे. परंतु आज आम्ही त्यासाठीच बसणार होतो. सकाळी काही माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली, परंतु या जनहित याचिकेमुळे मला वाटतं त्या थोडा विलंब झाला. मला वाटतं आज त्याच्या संदर्भातला प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे. हा मसुदा जरांगे पाटलांच्या सोबत आपण त्यांच्याबरोबर काही हा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला नाही, जरांगे पाटलांसमवेत त्या मसुद्याची कुठली चर्चा झालेली नाही आहे. आता एक ह्या जनहित याचिकेमुळे थोडासा विलंब झाला. तो झाल्यानंतर मग तो थेट त्यांना द्यायचा का त्यांच्याशी चर्चा करायची, अद्याप त्याच्यावर आम्ही काही ठरवलं नाही. परंतु आज ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्याच निर्णय प्रक्रियेमध्ये आज सगळ्याचं लक्ष लागून होतं. आता माहिती अशी की त्यांना 2 दिवस मुदतवाढ आंदोलन करताना दिलेली आहे. पूर्ण निकालपत्र समोर आलेलं नाही, त्यामुळे कोर्टाचे निर्देश काय आहेत, काय पद्धती सरकारने फॉलो केल्या पाहिजे, आंदोलनकारांनी काय नियम पाळले पाहिजे, एकदा समोर आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल.
पण दुसरीकडे ज्या पद्धतीने त्यांची एकच मागणी आहे की सरसकट, आणि तुम्ही आता पण म्हणालात की सरसकट देणं हे कठीण आहे, गॅजेट असेल ते गृहीत धरलं जाईल, त्यासाठी नेमका वेगळा पर्याय मार्ग नेमका काय आहे सुचवला जातो? नाही, वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ते चर्चा केली. आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे, ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही. परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे. पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू. सर, ज्या 2 केसेसचा उल्लेख सातत्यानं होतोय, बाळासाहेब चव्हाण आणि सुहास दशरथे, तर त्या 2 केसेस संदर्भात नोंदवलेले निरीक्षण संपूर्ण समाजाच्या संदर्भात जेव्हा अभ्यास होईल तेव्हा समान पद्धतीनं लागू होईल की त्याला काही वेगळे निकष असतील? नाही, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना त्या सगळं आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णयाप्रत येऊ, तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आतापर्यंत ते काही दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, ते निर्णय म्हणजे एक प्रकारचे ते निर्देशित असतात सरकारला. नाही, कोर्टाने ज्या पद्धतीने ताशेरे म्हटलेलं आहे की उद्यापर्यंत दुपारपर्यंत सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळत आहे हे आम्ही बघू, आणि पुन्हा एकदा 3 वाजता कॉम्प्लायन्स ठेवणार, तुम्हाला पुन्हा एकदा सरकारला त्यांची बाजू मांडायची, 2 दिवसाची मुदतवाढ दिली असली तरी. आता यामध्ये सरकारवरती सुद्धा जबाबदारी आहे की आंदोलक आणि सामान्य नोकरदार वर्ग यांच्यामध्ये कुठे काही होऊ नये, याच्यासाठी काय काळजी घेतली? नाही, आता पाहून आता म्हणून म्हटलं की न्यायालयाचा निकाल आता पूर्णत आम्ही वाचल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. परंतु निश्चित सरकारची जबाबदारी आहे, आपण जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करतो आहे. आणि आंदोलक त्यांचे मार्ग शांततेनं त्यांचं आंदोलन आझाद मैदान सुरू आहे. परंतु ज्या लोक जे आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विठेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करते त्यांना? हो, मला वाटतं तर जावं. मान्य उच्च न्यायालयाने जे आता निष्कर्ष नोंदवलेले आहेत, तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता सर, आंदोलकांच्या हुल्लडबाजीचं प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं, परंतु जरांगे पाटलांनी असं म्हटलं की हुल्लडबाजी आंदोलक नाही तर सरकार करते, आणि 5.5 कोटी लोक आता काही दिवसात मुंबईत येऊन धडकतील, मुंबईत जागा ठेवायला पाय ठेवायला जागा राहणार नाही, आंदोलकांवर दादागिरी सरकारनं करू नाही. सरकारने आंदोलकांच्यावर कधीच दादागिरी केली नाही. तर आतापर्यंत या आंदोलकांना मुक्तपणे त्यांचा संचार येऊ दिलं आहे. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या काय व्यवस्था ज्या निर्माण केले व्यवस्था तयार झालेल्या आहेत त्याचं पुढे सरकारने हस्तक्षेप केला नाही. लोकशाही मार्गानं सरकारनं जी काही सवलत देता येईल, जेवढी आंदोलक ज्या आहेत त्यांना मोकळीक देता येईल तेवढी दिलेली आहे. पुढे बळाचा वापर आतापर्यंत झाला नाही. परंतु म्हणूनच तर हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या मान्य उच्च न्यायालयासमोर गेलं, आणि न्यायालयाने आता मी म्हटल्याप्रमाणे निष्कर्ष नोंदवलेले आहेत, त्याच्यावर मात्र आता सरकारला कारवाई करावी लागेल. सर, एक मिनिट, हिंदी बात एक करते आपण एक नियम पाळू असे सांगण्यात आलं होतं, परंतु आता कोर्टाने ते म्हटले की हे जे प्रतिज्ञापत्र ज्यांनी लिहून दिलेलं आहे त्यांना सुद्धा आता नोटिसा दिल्या पाहिजेत, पातळीवर दिल्या जाव्यात असे कोर्टाने. नाही, म्हणून मला ते कल्पना, मी काही कोर्टात नव्हतो, परंतु माध्यमांमधून जे पाहिलं मी, एकदा संपूर्ण निकालपत्र समोर आल्यानंतरच आपण वाटतं त्याच्यावर भाष्य केलं उचित राहील. बताइए कि आज कोर्ट ने कहा है कि जो लोग बाहर जिस तरह से पेश आ रहे हैं वो बिल्कुल भी ठीक बात नहीं है, इस पर अब सरकार क्या कदम उठाएगी? नहीं, अभी आज सरकार जो माननीय उच्च न्यायालय ने जो निष्कर्ष उसमें जो फाइंडिंग्स दिए हैं, मैं समझता हूँ कि बहुत महत्वपूर्ण और गंभीर भी हैं. सरकार के ऊपर जो जिम्मेदारी माननीय उच्च न्यायालय ने जो सौंपी है कि उस मुताबिक आंदोलन के लिए जो नियमावली दी है, जो चलते जो आंदोलन के लिए परमिशन दी है, अगर उसका पालन नहीं हो रहा है तो सरकार ने उसके ऊपर कार्रवाई करने की आवश्यकता है. इससे जो न्यायालय ने कहा है, तो मैं समझता हूँ अभी तक तो सरकार ने काफ़ी संयम रखा है. किसी भी तरह की पुलिस की या किसी तरह की कोई आंदोलक का जो काम जो कर रहे हैं तो उसके ऊपर कोई पाबंदी डाली नहीं है. लेकिन अभी हाईकोर्ट ने अगर कहा होगा तो उसके ऊपर विचार करना पड़ेगा. लेकिन जो हुड़दंग मचा रहे हैं कुछ आंदोलनकारी, उनको आप क्या कहेंगे?
नहीं, मैं अकेले 2 दिन से मैं जरंगे पाटिल जी को ये आपके माध्यम से मैं ये अपील कर रहा हूँ कि हमारा आंदोलन बदनाम न हो जाए। जो लोग आंदोलन के लिए आए वो खाली आज़ाद मैदान में ही बैठे, उनके साथ परवानगी दिए तो लगातार सरकार परमिशन दे रही है। वहाँ भी कॉरपोरेशन को पहले दिन थोड़े हो गई वह सुविधा, लेकिन 3 दिन से कॉरपोरेशन के माध्यम से पूरी सुविधा दी जा रही है। पानी के पीने का पानी दिया जाए, रात को लाइट की सुविधा है, सैनिटेशन की सुविधा है। तो अभी जहाँ बाहर जाने की आवश्यकता ही नहीं ना। अभी काफ़ी लोगों ने कुछ NGOs ने मैं समझता हूँ वहाँ खाना भी भेजा है। तो उसके कारण अगर कोई वीटी जा रहा है, घूमना जा रहा है, कोई दुकान में घुस रहा है, कोई इधर जा रहा है, तो बिल्कुल ये आंदोलन को बदनाम करने की साजिश कुछ लोगों ने की है। उसके ऊपर तो कार्रवाई करनी पड़ेगी। और उसके उपरांत मैं समझता हूँ कि आज कोर्ट ने भी उसके ऊपर जो अपनी नाराज़गी व्यक्त की है तो सरकार को ये तो कार्रवाई करनी पड़ेगी। इसके अलावा जो आपकी बैठक हुई, उस बैठक में क्या चर्चा हुई और किस तरह से जो है इसका मसला हल किया जाएगा? नहीं, अभी जो उनकी जो मांगे हैं उसमें तो जो 2-3 मांगे हैं, जो केसेस हैं उसको वापस लिया जाए, या जो आंदोलन जो वहाँ जो मृत्यु है, जो उनकी जो डेथ हुई आंदोलन के दरमियान, उनको कुछ जो कॉम्पेंसेशन देने की कुछ बाकी है तो हम दे उसको तुरंत हम कार्रवाई कर रहे हैं। लेकिन जो प्रमुख मांग है हैदराबाद गैजेटर की अमलबजावनी की, उसके ऊपर भी हमने एक मसूदा तैयार किया, एक ड्राफ्ट तैयार किया है। लेकिन आज एडवोकेट जनरल को ये हाईकोर्ट के PI के कारण समय नहीं था। अभी उसके ऊपर हम गौर करेंगे, अगर आवश्यकता हो तो उनको भी दिखाएंगे। कितनी मांगे अगर हम कहें कि लगभग वो कह रहे हैं कि मांगे आपने मांग ली है और उसको लेके मसौदा आपका तैयार हो रहा है और वो मंजूर हो सकता है जल्दी आंदोलन? नहीं, उसके ऊपर भाष्य करना ठीक नहीं रहेगा, क्योंकि अभी वो तो प्री मैच्योर है सब। हम कर सकते हैं नहीं कर सकते अभी मालूम नहीं है। लेकिन अब क्योंकि क्या है कि कौन सी भी बात हो उसमें तो कायदे के दायरे में उससे बात करनी पड़ेगी। तो सरकार ऐसा कोई अध्यादेश निकाले और तुरंत उसको चैलेंज किया कोर्ट में, तो ये मैं कहता हूँ कि उसमें कोई मतलब नहीं रहेगा। तो ये पूरी एक प्रक्रिया है। लेकिन हम उसको काफ़ी गौर से उसको देख रहे हैं। हमारा जो ड्राफ्ट है वो भी काफ़ी हद तक तैयार हुआ है। सरकार मुंबई मनोज जरंगे पाटिल उनके डेलीगेशन से कांटेक्ट करने की कोशिश करके, जिस प्रकार से हाल 2 दिन पहले आप लोग कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं? नहीं, उनका डेलीगेशन ही है नहीं ना। उनको सरकार की डेलीगेशन तो उनको ये कहना है कि अभी हमको ये मेरी जो मांगे हैं, जो पिटीशन है उसके ऊपर आप निर्णय दो, बातचीत क्यों कर रहे हैं हम? सर बार बात ये आती है कि सरकार की ओर से कोई जाए, वो कहते हैं क्या आप लोगों ने मांग की कि आपको कोई डेलीगेशन भेजें जिनके साथ बातचीत हो सके? आपने कुछ इस तरह की मांग की है उनसे? नहीं, हम अपेक्षा कर रहे हैं कि मैं कह रहा हूँ कि उनको 1-2 लोग जो इस मसूदे के ऊपर जिसने काम किया है, अगर वो सरकार के साथ समन्वय करेंगे तो क्या उसमें हमारी ड्राफ्ट प्रपोजल जो ड्राफ्ट हम बना रहे हैं उसको भी हमको काफ़ी सुविधा रहेगी। अभी देख रहे उनका भी रिस्पांस है ही नहीं। लेकिन मैं समझता हूँ कि उसका उनके कोई लीगल एडवाइज़र की टीम हो तो आगे चली आएगी, तो सरकार को भी सुविधा मिलेगी। सर, ये कहीं ना कहीं सरकार की विफलता नहीं है क्या? पिछले 4 दिन से आंदोलन हो रहा है, मुंबई के कामकाजी लोगों को दिक्कत हो रहा है, लॉ एंड ऑर्डर जैसी सिचुएशन उत्पन्न हो सकती है, जगह जगह पे जो है वो ट्रैफिक जैसी समस्या है, हुड़दंग मचाया जा रहा है, महिला पत्रकारों के साथ छेड़छाड़ होता है। तो ये विफलता नहीं है क्या सरकार की जिम्मेदारी नहीं है कि इसे कंट्रोल किया जाए या उस मैनर में लेके आया जाए जिस मैनर में आंदोलन होता है? नहीं, सरकार की तो विफलता तो मैं नहीं कहूँगा, क्योंकि जिस तरह के आंदोलन का जो स्वरूप पहले बताया था जरंगे पाटिल उनके लोगों ने, इसलिए सरकार काफ़ी सबूरी से सरकार ने लिया है। लेकिन जो महिला पत्रकारों के साथ जो छेड़छाड़ी हुई है तो उसका कोई समर्थन नहीं करेगा, उसका तो हम निषेध ही करेंगे, उसके ऊपर तो कार्रवाई होने की आवश्यकता है। लेकिन अभी जो चित्र सामने आ रहा है कि आंदोलन छोड़ के कुछ लोग जो बाहर बर्ताजमी का जो बर्ताव कर रहे हैं, तो अभी उसका रिजेक्शन भी जो हाईकोर्ट ने किया है, तो अभी कार्रवाई करनी पड़ेगी। आगे बढ़कर कार्रवाई कर सकती है। जो लॉ एंड ऑर्डर बिगाड़ रहे हैं, ट्रैफिक रोक रहे हैं, कई लोगों को रोका जाता है। आज़ाद मैदान के बाहर जो लोग आंदोलन बना के जो घूम रहे हैं और लोगों को सुविधा दे रहे हैं, सुविधा निर्माण कर रहे हैं, उनके ऊपर तो कार्रवाई करनी पड़ेगी। सर एक छोटासा मराठी प्रश्न राहिला आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे आहे ते मराठा नाही म्हणून हे सगळं घडवलं
केंद्रामध्ये म्हटलं. नाही मला म्हणून म्हटलं कोर्टात काय झालं आर्ग्युमेंट. आता आपण इकडं आम्ही घरीच होतो पण माहिती घेतो मी त्यात काय त्यांचं भाष्य आहे काय नाही. परंतु मी मागे अनेक वेळा सांगितलं की देवेंद्रजी 14 ते 19मध्ये मुख्यमंत्री असताना जे यापूर्वीच्या मराठा नेता म्हणून संबंधणाऱ्या लोकांना जे जमलं नाही ते देवेंद्रजींनी 16% आरक्षण देऊन ते करून दाखवलं. मला वाटतं हे आपण विसरता कामा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.